श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 29. कथिताध्याय सर्व लोकोपकारम यथा पूर्णमत उद्यापनम माचरेतम विनोद्यापनम योगेनम तस्य सर्व विनश्यती. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, संपूर्ण महिनाभर अधिक मासाचं जर व्रत केलं, जप केला, तप केला, अनुष्ठान केलं, नामस्मरण केलं, पण जर त्याचं उद्यापन केलं नाही तर संपूर्ण सेवा निष्फळ ठरेल आणि यथाशक्ती छोटंसं जरी उद्यापन केलं संपूर्ण अधिक मासाचं पूर्ण फळ मिळेल. माता लक्ष्मी नारायणांना म्हणाल्या, स्वामी, कुठलंही व्रत किंवा कुठलंही व्रत आचरण हे पूर्ण झाल्यावर त्याचं जर उद्यापन आपण केलं नाही तर ते व्रत फलद्रूप होत नाही. असं जर असेल तर माझ्यावरती कृपा करा. अधिक मासातील पुरुषोत्तम व्रत हे जे आहे त्याचं उद्यापन कसं करावं मला आपण सविस्तर सांगावं. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी अपरिमिता आदि अनादि मायातीता क्षणविकार गुणरहिता सर्व निरंजना तू तव सकल चालका हृदयस्था अप्रमेय अद्वैत अवस्था चरणी तव माझा माथा अनाथ नाथा दीनबंधू अनाथांचा तू नाथ हे तो ब्रीद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम्य देवा संसारी आमची अपदा रोग व्याप्त सकळा संपदा कौतुक पहासी गोविंदा हे तव वदा विलक्षण दुर्जनी आम्हा ते गांजावे निरापराधे छळावे हे तव तू अवलोकावे उचित केशवान शोभे असो आमचाही भोग पाही तुझवरी बोल ठेवू नकाही जैसे असेल माझे दैवी तेची पदवी सुखे भोगू. भगवान विष्णू माता लक्ष्मीला अधिक मासातील पुरुषोत्तम व्रताचे उद्यापन कसं करावं हे सांगत आहेत. प्राप्त काळी उठोनिया स्नानविधी नित्यनेम करोनिया देवदेवतार्चन सारुनिया उपरीही हे क्रिया आचरिजे अनुनिया कर्दळी स्तंभ मंडप उभविजय सुप्रभ गुडिया तोरणे उगविनव आणिक नाना विधवाद्य पै स्थापूनिया सर्वतो भद्र रंगमाळा चित्र विचित्र घालून की जय यंत्र विचित्र अति सुंदर मध्यभागी तयावरी कलश स्थापून सुवर्ण प्रतिमा करून पुरुषोत्तम देवता म्हणून स्थापिजे जे स्थानी आदरे मग यथा सांग षोडशोपचारी पूजा कीजे अति आदरी गंधाक्षता पुष्प सुवासितेवरी परिमळ दुसरी अर्पावे नाना नैवेद्य पक्वान तांबूल दक्षिणा निरांजन वस्त्रे अलंकार अर्पण मंगळ आरती पैकी जे मग पाचारुनी ब्राह्मण संदपते असावी जाण तया पूजा करून वस्त्र अलंकार अर्पावे ऐसे दाम्पत्य त्रणदशक अक्षरे असावी तेही देख तया ते प्रत्येक वायनादी जे नाना प्रकारेची जानपा. अधिक मासामध्ये आपण 1 दिवस जरी व्रत केलं असेल, 2 दिवस व्रत केलं असेल, 5 दिवस व्रत केलं असेल किंवा संपूर्ण महिनाभर व्रत केलं असेल, मग या ते जमेल तसं जप तप अनुष्ठान नामस्मरण किंवा वाणाचं दान दिलं असेल, कुठलाही सत्कर्म असेल तरी देखील त्याचं छोटंसं उद्यापन आपण अधिक मास संपल्यानंतर अवश्य करा. उद्यापनासाठी प्रत्येक दिवस शुभ आहे. ज्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दिव्याचे पूजन करा, गणपती बाप्पाचं पूजन करा. आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा राधाकृष्णाची मूर्ती असेल तर देवांना स्नान घालायचं, पंचामृत स्नान घालायचं आहे, पुरुष सुक्ताने अभिषेक करा, नवीन वस्त्र अलंकार देवांना अर्पण करायचे आहे, त्यांची पंचोपचारे पूजा करायची, गंध फुले अक्षता त्यांना अर्पण करावी, तुळशीपत्र अर्पण करावी, धूप दीपानं ओवाळावं, नैवेद्य दाखवावा, महानैवेद्य करा, गोड पदार्थांचा नैवेद्य करा, शक्य झाल्यास एखादं मेहून जेव घालावं, अन्नदान करावं, त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा संबोधून त्यांचे पूजन करावे, दान दक्षिणा द्यावी. या दिवशी ब्राह्मण देवा उपलब्ध असतील तर त्यांना देखील दान करा. संतुष्ट झाली या ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण म्हणून आधी पूजावे वस्तू मात्रजी तुकी विपराते
अर्पाल तितकी दे तो पावे, मजनिकी जाणलतिके शुभानने भोजन झाली यावरी बरवे, अलंकार भुसुरी देऊनी दक्षिणा सहपरिवारी, आशीर्वचना ते घेई जे. या व्रत उद्यापनाच्या निमित्ताने विष्णू भक्तांना एखादा ग्रंथ किंवा अधिक मास पुरुषोत्तम मासाची जी पोथी असते, भागवत पोथी असेल, याचं दान करावं. पोथी भेट द्यावी. ब्राह्मण देवांना अनारसे 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे भरलेले पात्र तांब्याचं चालेल किंवा कुठल्याही धातूचे, सोबत दिवा द्यावा. दक्षिणा द्यावी. आता मासभरी पुराण श्रवण करिता संपूर्ण अथवा पंचत्रय दिन घडे अथवा शेवटी जरी संपूर्ण मासभरी जाण जया ते घडले नाही, श्रवणतयाने शेवटी अध्याय ऐकता पूर्ण लाभे संपूर्ण फळ तया ते. मग वाचकाची पूजा भरवी, यथानिगुती करावी, वस्त्र अलंकार अर्पावी, दक्षिणा द्यावी यथोचित. व्यास स्वरूपी तया ते जाणूनी आदरे कीजे हो पूजन, व्यासपी नारायण ते पूजन मज पावे. जे जे काही अर्पित वाचक ते मज प्रत्यर्थ देखा, मग मी तया भाविका स्वपदी देखा स्थापितो. संपूर्ण महिनाभर आपण अधिक मासाची पोथी पठन केली असेल किंवा जसं आपण आता आपल्या अध्याय श्रवण केला असेल, यापैकी बऱ्याच जणांनी मनोभावे ही पोथी रोज श्रवण केली असेल, न चुकता काहींना जमलं नसेल, अध्यायाचे काही मधले अध्याय राहिले असतील, तर काहींना उशिरा समजलं असेल, तर शेवटचे हे जे अध्याय आहेत, हे अध्याय वाचल्यानंतर आपल्याला संपूर्ण पोथीचे श्रवण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल. जो वाचक असतो, ज्यांनी ही पोथी वाचलेली असते, आपल्या घरी जर कोणी येऊन पोथीचं वाचन केलं असेल, त्यांचं देखील पूजन करावं. त्यांना देखील भेटवस्तू द्यावी, यथाशक्ती दक्षिणा द्यावी. व्यास ऋषी स्वरूपे समजून त्यांचं आदरातिथ्य करावे, त्यांचं पूजन करावं. जो अशा पद्धतीने वाचकाचे पूजन करतो, विष्णू भगवान त्यांच्यावरती प्रसन्न होतात. व्याधी पीडा रोग त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबामध्ये कधीच राहत नाही. ऐसे जे करीती वाचकाचे पूजन, तयावरी संतुष्टे मी नारायण. व्याधी पीडा रोग तया लागून न बाधी जान तया लागी. आधी व्याधी जरा मृत्यू न बाधे तया आघात. तया कुळी वैधव्याची मात, बोलूच नये सर्वथा स्त्रिया ते. सौभाग्यवर्धन इच्छिला भ्रतार पावे पूर्ण. पोटी होय पुत्र संतान अति सुलक्षण पूर्णे. दारिद्र्य होय भाग्यवंत ऋण थयाचे ऋणमुक्त. धनार्थी याते धन प्राप्त, पुत्रार्थ याते पुत्र होई. यवम संपूर्ण व्रत आचरिता, तयाचे पूर्ण करिता मनोरथा. इच्छित फल दे समर्था, स्वयं अनंत मी. दयाते वाचकाला अशा पद्धतीने संतुष्ट केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. लग्नार्थी यांचे लग्न होते. ज्यांचं लग्न जमत नसेल त्यांचं लग्न होईल. पुत्रार्थी अशी पुत्रप्राप्ती होईल. पुत्र मुलगा बाबा अशी इच्छा असेल, ती कुठलीही मनोकामना असेल ती पूर्ण होईल. अपघाती मृत्यू गंडातर शत्रू पिढीपासून सदैव रक्षण होईल. धनार्थी अशी धन, ज्याला आर्थिक परिस्थिती सुधारावी वाटत असेल, आपण हे सत्कर्म करा. उद्यापनाच्या दिवशी सकाळी दुपारी रात्री कधी पण आपण देवाचं नामस्मरण करा. पुरुषोत्तम मंत्र पठन करा. विष्णू सहस्त्र नामाचं पठन करा. पुरुष सूक्ताचं पठन करा. व्यंकटेश स्तोत्र पठन करा. भरपूर मंत्र सोबत पठन करा. उद्यापनाच्या दिवशी आपली जी काही पूजा असते तशीच ठेवायची आहे. पोथी देखील तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. पुरुषोत्तम भगवान यांचे नामस्मरण करायचे आहे. मी संपूर्ण महिनाभर आपली जी सेवा केली त्याचा स्वीकार करावा अशी विनंती त्यांना करायची आणि पूजेचं विसर्जन करायचं आहे. पूजा आवरून पूजेमध्ये जे निर्मल्य असतं ते सर्व पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. सुपारी बदाम खारीक आपण स्वच्छ करून दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकतो. व्रत करत असताना माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर भगवान पुरुषोत्तम यांची विनंती त्यांना करायची आहे की मला क्षमा याचना करावी. ऐसे लक्ष्मी प्रतिकथन स्वयं बदला नारायण.
तेची तुम्हा श्रोती या लागून केले निवेदन सर्व ही या लागी भावार्थ धरुनी व्रत आचरावे सज्जनी आचर यातना सोडी ही हो भामिनी मध्यंतरी व्रताते व्रत संपूर्ण न होता मध्येच नज सोडी जे तत्वता हीन आयुष्य क्षीणता प्राप्त होय जाणीजे व्रत संपूर्ण 1 मास अथवा आचरावे 5 दिवस अथवा आचरता 3 दिवस अथवा दिवस 1 परी संपूर्ण लाभे फळसिद्धी आणि केली यात पाहिजे यथाविधी उद्यापने नानाविधी करिता सिद्धी लाभेल. आपलं हे जे व्रत आहे ते 1 दिवसांचं असेल, 2 दिवसाचं असेल, 3 दिवसांचं, 5 दिवसांचं, घरच्या घरी छोटंसं का होईना उद्यापन आपण अवश्य करा. त्यामुळे या व्रताची पूर्ती होईल. जे भाविक भक्त अशा पद्धतीने यथाशक्ती आपल्या पुरुषोत्तम मासातील जे आपण व्रत केलं, आचरण केलं असेल त्याचं उद्यापन करतात. पुरुषोत्तम मासामध्ये भगवान पुरुषोत्तम त्यांच्यावरती प्रसन्न होतात. त्यांच्या कृपा प्रसादाने भक्तांच्या जीवनामध्ये सुख, शांती, सौख्य, संपत्ती, संतती, समृद्धी सर्व काही त्याला लाभतं. दुःख, दारिद्र्य, संकटे नाश पावतात. सर्व मनोकामनांची पूर्तता होते आणि अंती गोलोकाची त्याला प्राप्ती होते. त्यांच्या जन्माचं सार्थक होतं. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहरसुत विरचित 29वा अध्याय गौडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.